नमस्कार मंडळी, तर स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा आपल्या एका नव्या व्हिडिओमध्ये। आणि आज आपण केलेले आहेत हे कॉर्न पकोडा। इतके टेस्टी लागतात ना की नक्की तुम्हाला ट्राय करायला मी सांगेन। तर चला तर मग वेळ न घालवता पटकन व्हिडिओला सुरुवात करूया आणि बघूया हे कशा प्रकारे केलेले आहेत ते। तर सुरुवातीला मी इथे हे उकडलेले कॉर्न घेतलेले आहेत। हे मी याचे दाणे काढून कॉर्नचे त्याला शिजवून घेतलेले आहेत। आपल्याला हे मिक्सरमध्ये थोडेसे जाडसर वाटून घ्यायचे आहेत। तर त्यासाठी इथे मी थोडेसे वाटून घेते आणि थोडेसे असे हे दाणे मी बाजूला ठेवणार आहेत। आपण हे थोडे अक्के सुद्धा त्यामध्ये वापरूया। आता ह्याला मी जाडसर थोडं वाटून घेते। हे अशा प्रकारे आपल्याला वाटून घ्यायचं आहे। आता हे वाटलेलं मी बाजूला ठेवते। आता आपल्याला एक पेस्ट बनवायची आहे, ती सुद्धा थोडीशी जाडसरच असणार आहे। तर त्यासाठी काय काय लागणार आहे ते बघूया। एका खलबत्त्यामध्ये मी साधारणतः 9 ते 10 एवढ्या लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि तेवढंच आलं घेतलेलं आहे। आणि तिखटासाठी मी इथे मिरच्या घेतलेल्या आहेत। 4 तिखट मिरच्या आणि 2 कमी तिखट मिरच्या अशा घेतलेल्या आहेत। आपल्या अंदाजानुसार तिखट मिरच्या घ्यायच्या आहेत। जास्त हव्या असतील तर अजून घेऊ शकता आणि लसणाचं प्रमाण थोडं जास्तच ठेवायचं आहे, खूप छान टेस्ट येते। तर हे अशा प्रकारे मी जाडसर वाटून घेतलेलं आहे। एकदम बारीक पेस्ट हवीच असं नाही आहे, अशी थोडी जाडसर असली तर छानच वाटते त्यामध्ये। तर एका भांड्यामध्ये हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। त्यासाठी मी हे आपण वाटून घेतलेलं आहे ते घेते सुरुवातीला। त्यानंतर आपण जे दाणे बाजूला ठेवले होते ते सुद्धा यामध्ये ॲड करून घेऊया। हे दाणे मी यासाठी ठेवले म्हणजे खाताना ते थोडेसे दाताखाली यावेत, छान लागावे यासाठी। त्यानंतर 1 कप एवढं हे बेसन घेतलेलं आहे, भजी आहे त्यामुळे बेसन मस्ट आहे। त्यानंतर ही सगळी पेस्ट घेणार आहे ॲड करून यामध्ये। त्यानंतर घेऊया चवीनुसार मीठ आपल्या अंदाजाने घ्यायचं आहे, कमी जास्त वाटलं तर थोडंसं चाखून बघायचं। आता हे सगळं आपण चांगलं मिक्स करून घेऊया आणि यामध्ये आपण पाणी घालून ह्याचं एक बॅटर तयार करून घ्यायचं आहे। पाणी थोडंसं कमी टाकत जायचं आहे सुरुवातीला, म्हणजे एकदम ते पातळ होणार नाही याची काळजी घ्यायची आहे, कारण आपल्याला हे एकदम पातळ नको आहे, थोडंसं घट्टसरच हवं आहे। आता यामध्ये आपल्याला खायचा सोडा घ्यायचा आहे, थोडासा खायचा सोडा घेते आणि त्यामध्ये मी तेल टाकणार आहे। आता हे तेल टाकल्यानंतर सोडा टाकल्यानंतर अजिबात वेट नाही करायचं, त्याचे लगेच आपल्याला भजी बनवून घ्यायची आहे। त्यामुळे आत्ताच आपल्याला तेल तापत ठेवायचं। हे बघू शकता अशा प्रकारे आपल्याला त्याची कन्सिस्टन्सी ठेवायची आहे। तेल तापेपर्यंत आपल्याला हाय फ्लेम ठेवायचं आहे, नंतर भजी टाकताना आपल्याला लो फ्लेम करायचं आहे एकदम। आणि हे अशा प्रकारे आपल्या सगळ्या भजी मी रेडी करून घेते। पुदिना कोथिंबीरची हिरवी चटणी यासोबत खूप छान लागते, म्हणजे संध्याकाळचा चहा आणि ही भजी असेल ना तर परफेक्ट टायमिंग आहे। कधी अशा प्रकारे जर ट्राय केली नसेल ना तर नक्की करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल। तर व्हिडिओ कशी वाटली हे लाईक आणि कमेंट करून नक्की सांगा आणि अजून चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। बाहेरून एकदम क्रिस्पी आणि आतमधून नरम असे गरमागरम पकोडे मी सर्व करते गरमागरम चहासोबत आणि हिरव्या चटणीसोबत। तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा आणि बनवल्यानंतर मला कमेंट करून सुद्धा नक्की सांगा हे कसे झाले होते ते। चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत व्हिडिओ बघत राहा आणि तोपर्यंत बाय।